तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये राहुल श्रुती ब्लॉग मध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आज घट मांडायचे. तर थोडंसं सामान घ्यायचंय जे देवी घट मांडण्यासाठी लागतं ते. तर मी आणि हे आम्ही दोघेही निघालो आहोत. तर आता आपण भेटूया मार्केटमध्ये. तर आता आम्ही निघतो. गाडीवरती बसते आता मी. चला, भरपूर ऊन पडलंय, जाम ऊन आहे. सो मंडळी, आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. तर श्रुती आली पूजेसाठी काही सामान घ्यायला. असे सुंदर असे मुखवटे पण आहेत देवीचे आणि सगळं देवीचं सामान, पूर्ण देवीचं सामान दुकान आहे. हे बघा, आंब्याचा पाला, 5 फळाचं पॅकेट पण आहे. महालक्ष्मीचे फोटोज पण आहेत. इथे मस्त सगळ्या देवीचे साड्या वगैरे आणि पण सगळ्या देवीचे आभूषण आहेत. श्रुती घेते देवीचा मुखवटा. 80 रुपयाला. 80 रुपये, छान वाटते ना. आणि हे वस्त्र लाल तरी हे वस्त्र घेते. कसं आहे हे? समोरच हार वगैरे, फुलं, हे सगळं सामान. आता आम्ही आलो तळोजा फेज 1ला. तर मार्गशीर्ष पहिला गुरुवार आहे, तरी ते सगळं सामान भेटतं. देवीच्या पूजेला जेवढं काही सामान लागतं सगळ्या प्रकारचे सामान इथे भेटतं. मी 10 रुपये करते त्यांचे. तर मंडळी, आम्ही एवढं सामान घेतलेलं आहे. देवीसाठी वेण्या घेतल्यात, देवीचा मुखवटा घेतला आहे. आता हार घेणार आहोत आणि देवीला जी लागते साडी पण घेतली. देवीचे आभूषण आहेत, हे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे आभूषण. ह्या इथे बघा देवीच्या साड्या वगैरे पण आभूषण आहेत देवीचे. ह्या काकी इथे सेल करतात, हे त्यांचं दुकान आहे. जर कोणाला घ्यायचं असेल तर तळोजा फेज 1ला येऊन तुम्ही घेऊ शकता. तळोजाला फेज 1ला इथे देवीचं सगळं काही सामान भेटतं. तर मंडळी, आता आम्ही आलोय दुसऱ्या दुकानामध्ये.
गुच्छ, गजरे, वेणी, छान छान असे हार. मला वाटतं श्रुती आता 30 रुपयाला एकच नाही एवढं. गजरे वेणी घेते आणि हार घेते. फुलं कुठं लिहिलेले बघू शकता सुंदर असे फुलं, बेबी हार, पानं वगैरे मी घेतलेली आहेत आणि काही गजरे पण घेतले, 4-5 गजरे आम्हाला घालायला. आता श्रुतीला घ्यायची आहेत 5 फळं फ्रेश अशी. इथे पण देवीचं खूप सारं सामान भेटतं. तिला घ्यायचं 5 फळं. कशी 5 फळं? हा? देवीचं पुस्तक पण आहे. श्री महालक्ष्मी कसं आहे खबर? महात्म्य मस्त पुस्तक आहे. कमळाचं फूल घेतलंय. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे. इथे पण येऊन तुम्ही खूप सारं सामान घेऊ शकता. तळोजा फेज 1. इकडे रांगोळी वगैरे, इकडे हार, फुलं. अजून काय घ्यायचं आहे का? आता फक्त नारळ राहिलंय, नारळ घेतला की झालं. तर मंडळी, मार्गशीर्ष महिन्यात जे लागणाऱ्या गोष्टी असतात देवीसाठी किंवा घट मांडण्यासाठी, त्यात काही गोष्टी मी घेऊन आले त्या तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी मी दाखवते मुखवटा, दाखवते देवीचा. तर असा एकदम छान असा मला मुखवटा भेटलाय. बघू शकता किती छान आहे. आणि त्याचबरोबर मी पोशाख पण घेतलाय देवीसाठी, म्हणजे साडी असतं ती साडी घेतली आहे गुलाबी रंगात. त्याचबरोबर नारळ घेतलाय आपला घट मांडण्यासाठी, मेन म्हणजे नारळ लागतो, तो नारळ. त्याचबरोबर आम्हाला मोगऱ्याचे गजरा, थोडीफार फुलं घेतली आहेत डेकोरेशनसाठी, देवापुढे मांडण्यासाठी. आणि ही 5 पानं विड्याची आणि हे 4 हार घेतले. त्याचबरोबर आपल्याला देवी समोर ठेवायला खणासोबत ठेवावं लागतं, ते घेतले. आणि हे 5 प्रकारची 5 पानं असतात, ती सुद्धा घेतली. आणि खूप मस्त म्हणजे मला हे भेटलं, लोटस कमळ व्हाईट रंगाचं, देवी महालक्ष्मीचं प्रिय असं असतं, त्यामुळे मला वाटलं घ्यावं. आणि हे त्या बोलल्यात की थोडा वेळ पाण्यात ठेवा, पाण्यात ठेवलं ना की पूजा करायपर्यंत छान असं उमलेल, म्हणून मी त्याची कळी आणली आहे. मी उमललेलं आणणार होती पण ते थोडंसं असं म्हणजे कोमजल्यासारखं झालं होतं, तर त्या बोला कळी घ्या. कळी घेतल्यावरती काय होईल, ती छान पैकी असं मस्त उमलून येईल, छान फ्रेश फुल राहील, म्हणून मी कमळाचं मस्त असं हे घेतलंय फुल. आणि त्याचबरोबर आपल्या देवीच्या समोर, घटासमोर ठेवण्यासाठी 5 फळं. काही लोक केळी ठेवतात, पण 5 फळं ठेवण्याचं हे असतं, काय बोलतात ते, 5 फळंच ठेवावी लागतात, त्यामुळे 5 फळं मिळाली. अशा पद्धतीने मी छान अशा, आणि या 2 वेण्या घटाला लावायला. तर अशा पद्धतीने छान मी अशी शॉपिंग आता करून आली, छान असं घटाचं सामान घेऊन आली. आता आम्ही थोड्या वेळाने मांडायला सुरुवात करू, तोही व्हिडिओ तुम्ही पहा. तर कसं वाटलं सांगा प्लीज. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार लक्ष्मी पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्या दिवशी केलेली पूजा गृहलक्ष्मी प्राप्तीस, धन समृद्धी आणि सौभाग्यवृत्तीस विशेष फलदायी मानली जाते. अनेक ठिकाणी याला गुरुवार, मंगळवार लक्ष्मीपूजा, माहेर लक्ष्मीपूजा किंवा मार्गशीर्ष गुरुवार लक्ष्मीपूजा असेही म्हटले जाते. हा महिना श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मीचा विशेष प्रिय मानला जातो. गुरुवार हा
यांचा दिवस असल्याने समृद्धी, ज्ञान, संपत्ती आणि कुटुंबात सौख्य वाढण्यास योग आहे. या दिवशी केलेली महालक्ष्मी अर्चना, व्रत आणि दीपदान घरात धनधान्य टिकून ठेवते असे मानले जाते. आता असं मी मुखवटा लावलाय देवीला. आणि हा पोशाख घेतलाय तो आता मी व्यवस्थित लावून घेते, बांधून घेते. आता तुमचं पटकन व्यवस्थित. जर आता कट मी व्यवस्थित बांध. खूप स्ट्रिक्ट झालं का दादा व्हिडिओच्या वेळा? दिसतंय व्यवस्थित. हो. क्रॉस मध्ये जातो. तर मंडळी फायनली तुम्ही पाहू शकता श्रुतीची पूर्ण लक्ष्मीपूजा मांडून वगैरे रेडी झालेली आहे. समोर बघू शकता तुम्ही श्रुतीने गोड नैवेद्य पण ठेवलेलं आहे देवीसमोर आणि मस्त आणि खूपच छान अशी पूजा लक्ष्मीपूजा श्रुतीची मांडून झालेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला जर हा व्हिडिओ हा व्लॉग जर आवडला असेल तर आमचा जो यूट्यूब चॅनल आहे राहुल श्रुती व्लॉग्स त्या चॅनलला तुम्ही भरभरून प्रेम द्या, लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण अशाच सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत सर्वांनी आनंदी रहा, खुश रहा. बाय बाय.